फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळचे 10 आणि मी आत्ता उठलेली आहे. कारण रात्री काल आली होती माझी एक फ्रेंड, जी सकाळी म्हणजे रात्री होती. जेवण वगैरे केलं. मी तिला 8 वाजता घ्यायला गेली होती आणि नंतर आल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं. छान गप्पा गोष्टी आमच्या 12-12:30 वाजेपर्यंत होत्या. नंतर मग ती गेली. 12 वाजता तिचा भाऊ आला तिला घ्यायला, तेव्हा मग ती गेली तिच्याकडे, कारण तिचा होता आज पेपर. म्हणून मी खूप लेटपर्यंत झोपली. 10 वाजेपर्यंत पहिल्यांदा तरी मी आज झोपली असेल. आणि उठली, अहोंना दिलं छानपैकी पाणी प्यायला आणि मी घेतलं आहे गरम पाणी प्यायला. आता मस्तपैकी पाणी वगैरे पिते आणि भूकसुद्धा लागली आहे मला, कारण वेट झाला माझा नाश्त्याचा. पटापट ब्रश वगैरे करते आणि मग बनवते नाश्ता. चला तर भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. फ्रेंड्स, तर आता बनवला छान की नाश्ता. हे आहे फुटके, ज्यापैकी आपल्याला त्याला पोह्याचा चुरमा वगैरे म्हणतो, तो आहे. आणि सोबत आहे छानपैकी सेव. बघा, हा नाश्ता सगळ्यात आधी म्हणजे पहिले खूप जास्त प्रत्येकाच्या घरी बनायचा. 2 पोळी जरी उरली तरी मस्त गरमागरम दुसऱ्या दिवशी त्याचा नाश्ता बनायचा. खूप टेस्टी आणि छान लागते. ज्या काही पोळ्या उरते घरी त्याचा हा नाश्ता प्रत्येकाच्या घरी पहिले व्हायचा. आता नाही, आता पोहे डोसा असं नाश्त्याला पाहिजे. आणि जेव्हा माझ्या घरी उरते पोळी भात तेव्हा मी हे बनवते. चला पटापट करते नाश्ता. त्यावर टाकले होते बारीक सेव आणि मग बाकी कामं आहे ते आत. वातावरण एकदम मस्त आहे आजचं. पाऊस चालू आहे बाहेर. बघा, वाव, मस्त आहे ना. थंडी थंडी हवा येत आहे, छानपैकी पाऊस येत आहे. नागपूरला चालू आहे फ्रेंड्स पाणी आणि वातावरण पण एक नंबर असं आहे. आणि सोबतच मी अहोंसाठी बनवली ती भाजी. चला दाखवतो तुम्हाला काय हाल झाला आहे तिचा मला व्हिडिओच्या चक्करमध्ये. ती भाजी पूर्ण जळून गेली. जळून म्हणजे थोडीशी जळाली. पूजा वगैरे झाली. बघा, गंजी काळी झाली आहे. बरं झालं पटकन परत आली मी. आणि ते फक्त अहोच्या चक्करमुळे होतात, असं यांच्यामुळे होते फक्त. आणि अहोंनी आणला माझ्यासाठी माझा आवडता साबुदाणा चिवडा. हा चिवडा मला सगळ्यात जास्त आवडते. माहीत नाही काय कारण आहे तर, पण माय फेवरेट. खूप आवडते मला. उपास असो किंवा नसो, अहो माझ्यासाठी हेच आणते. आता देतो अहोंना जेवायला. आतापर्यंत मला माझेच घरचे कामं पुरले. आता वाजलेले आहेत 3. आणि आतापर्यंत मी माझे घरचेच कामं करत होते. आणि पाऊससुद्धा छान येत आहे. मस्त वातावरण आहे. आणि मग आम्ही छानपैकी कुटके वगैरे रात्रीच्या ज्या पोळ्या होत्या त्यांना मिक्स करून मस्त नाश्ता बनवला. आणि आता आहे भाजी पोळी. आलूची भाजी आहे, रात्रीचीच आहे. आणि पोळी आहे. आम्ही वेस्ट जाऊ देत नाही. पहिले ते खतम करीन, नंतरच स्वयंपाक बनवेन. अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणून अन्नाचा नाश्ता. काय काय आहे तर खाली आहे ना, तर संध्याकाळी. हो, तर आम्ही जेवायला जाणार आहे आज संध्याकाळी. आमच्या 4थ्या फ्लोअरवर नवीन आलेले आहे राहायला, तर त्यांचं आज ते वास्तुपूजा वगैरे आहे. तिथं आम्ही जेवण करायला जाणार आहे संध्याकाळी. चला तर हां, थोड्या वेळात भेटतो. तोपर्यंत अहोंना देते मस्त जेवायला. अहो माझे फोटो घेत राहते. असं कोण करते सांगा बरं. चला भेटते थोड्याच वेळात. फ्रेंड्स, आता वाजलेले आहे, किती वाजले हो? 4:30. आणि अहोंनी एक पार्सल बोलवलं होतं जे आता आलं आहे. याच्यात काय आहे माहीत नाही, पण हेवी आहे काहीतरी, मस्त आहे. पार्सल खोलून दाखवते, पण त्याआधी आजची रील आहे जे पार्सलवरती बनवणार आहे अहो आणि मी. तर नक्की पहा जा आणि लाईक कर जा, शेअर कर जा, कमेंट कर जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेडी रील आहे, नक्की पहा आणि कशी वाटली ते सुद्धा सांगा. तर चला आता फटाफट रील बनवायची आहे.
पार्सलसाठी, जे प्रत्येकाच्या घरी होते. ठीक आहे, आता खोलूया आपण. अहोंनी बोलवलं पार्सल, नेमका आहे का याच्यात माहीत नाही मला. काही ना काही माझ्या नावावर बोलवत राहते, मग मलाच म्हणते की तू बोलवलं म्हणून, समजलं. आणि मी ऑर्डर नव्हतं केलं, हे अहोंनीच केलं होतं. मला म्हणते तू काय ऑर्डर केलं, तू काय ऑर्डर केलं, नाव नका दाखवत. चला आता आपण इथून हे फाटलेलं होतं ना, त्यामुळे शेक द हाय मैं मर ही जाऊं जो तुझ पे ना हूं. ये क्या है भाई? ये तो अलग अलग दिख रहा है. हे खोला बरं. अजून काय आहे? मनुका आहे, काळा मनुका आहे, खुरम आहे. फ्रेंड्स, तर आता वाजलेले आहे 7 आणि मला जायचं आहे डीमार्टमध्ये आणि सोबतच जायचं आहे छानपैकी दहीपुरी खायला. डीमार्टमध्ये तरी आम्ही पुष्कळ दिवस झाले, तर कपडे वगैरे टी शर्ट वगैरे घ्यायचे होते मला. तर आज काही टी शर्ट घेऊन येते माझ्या अहोंसाठी आणि माझ्यासाठी, आणि सोबतच तिकडून दहीपुरी वगैरे खाऊन येते. चला, तर आता माझ्या फोनला चार्जिंग कमी होती म्हणून मी यालाच घरी चार्जिंगला ठेवून देते आणि अहोच्या फोनने थोडाफार शूट करी. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि मी उठलेली आहे. सोबतच माझे सकाळचे कामंसुद्धा मी आटोवलेले आहे. 5:30 वाजले तरी. आणि आता ठेवलं आहे मी अहोंसाठी प्यायला गरम पाणी, आणि माझ्यासाठी सुद्धा गरम पाणी ठेवलं. उकळलं आहे, पूर्ण पाणी पडून गेलं. रात्री तर असं झालं की मी रात्रीचा ब्लॉग थोडासा घेतला नाही, काही नाही, सुकून गेली कारण सकाळच्या घाईमध्ये, म्हणून तो राहून गेला. आज पूर्ण होईल आणि तोही कम्प्लीट. तर चला पटापट पिते गरम पाणी आणि भेटते थोड्याच वेळात. तर फ्रेंड, वाजल्या सकाळचे 9:30. आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये आणायला, थोडी शॉपिंग करायला गेलो होतो. टी शर्ट आणली आहे माझ्यासाठी, आवडली म्हणून घेऊन आलो. नंतर स्वीटीसाठी आणले आहे 2 टी शर्ट, रेड आणि पिंकी पॉंकी पिंक. सोबत आणला हा काय म्हणतात याला माहीत नाही, पण पॅन्ट म्हणू शकता आपण. नुसतं 2 आणले आहे ते, एक हा आहे आणि एक स्वीटी घालून आहे. काय बघा, फिटिंगला व्यवस्थित आला आहे, दिसते छान. आणि आता थंडीचे दिवस येणार आहे समोर, तर त्यासाठी असे ठीक आहे, त्या हिशोबाने आणलं आहे. सोबतच शेजारी माझ्या ठेवल्या आहे वालाच्या शेंगा. आज वालाच्या शेंगाची भाजी करतो म्हणते स्वीटी, त्यासाठी त्याची तयारी आता माझ्याकडे दिली आहे तिने मोडायला. पण ते राहिल्या दिवसभर तरी मी काही मोडणार तर आहे नाही. स्वीटी आता करता साफसफाई घराची, झाडू वगैरे नीट नेटकं केलं तिने घर. आता झाडू वगैरे मारला, एकदा पाहून घेऊ आपण व्यवस्थित मारला का. हां, ठीक आहे. झाडू वगैरे झाला मारून. कुठे गेली हे आता? नीटनेटका झाडू मारला का? हां, आता इकडे बेडरूममध्ये आली त्याला झाडू मारायला. बेड वगैरे साफसूफ करणं सुरू आहे आता. बेड वगैरे, चादरी वगैरे. स्वीटीचे जात आहे केस, बघा केसारे केस खाली सांडून. आज मला किती केस गेले तरी काही स्वीटी टकली होणार नाही आहे. लोक म्हणतात बायांचे केस जातात, पण आजपर्यंत कोणी टकली बाई पाहिली आहे का? नाही. तुम्ही होईल लवकर टकली, कारण माझे खूप जास्त केस जाते. काय पाहू शकता तुम्ही, दिवसातून 100 केस जाते स्वीटीचे. चला आता स्वीटी करते काम, आपण करू आम. इकडे आम्ही छोटीशी नर्सरी तयार केली होती. त्यात आहे जास्वंदीचे झाड, गुलाबाचे झाड, आणि हे कशाचे झाड आहे? हे कशाचे झाड आहे तिथे? हे आहे पैशाचे झाड, ज्याला मनी प्लांट म्हणतात. ठीक आहे. तर काही वेळा स्वीटी तुम्हाला जॉईन करेल. आज स्वीटीच्या पार्लरमध्ये आहे कस्टमरची गर्दी, कारण आज 2-3 लोकांनी कॉल करून अपॉइंटमेंट घेतली आहे स्वीटीची. तर आज बहुतेक स्वीटी खूप जास्त बिझी राहणार आहे, आय थिंक सो. आणि मी आता जाणार आहे आपल्या जॉबवर, पण भरपूर वेळ मी घरी राहत नाही.
तर ठीक आहे, तुम्हाला स्वीटी जॉईन करायला लवकरच, तेव्हा पण तो ओके, टाटा बाय. मला खूप कामं आहे मित्रांनो. वाजले 11:15. स्वीटी करताय स्वयंपाक. आंघोळ झाली, पूजा वगैरे झाली आहे, स्वीटीची पूजा वगैरे निपटली आहे, दिवाबत्ती वगैरे झाली आहे आणि आता करताय स्वीटी स्वयंपाक. बघा भाजी केली आहे तिने वालाच्या शेंगाची, जे मगाशी दाखवल्या होत्या मी, त्या थोड्या पोळ्या. ओके, भेटू नंतर थोड्याच वेळात. हॅलो फ्रेंड्स, मी मगापासून व्हिडिओमध्ये येत नाही आहे कारण माहीत नाही, आज खूप जास्त मूड ऑफ आहे आणि सोबतच मला कसं तरी वाटत आहे, माहीत नाही काय कारण आहे. खूप जास्त मन उदास आहे आणि मूड सुद्धा खूप ऑफ आहे. असं वाटतं कोणाशीच नाही बोलावं, शांत राहायचं आणि अहो पण आहे घरी, म्हणून मी रडूही शकत नाही. कारण आज तो दिवस आहे ज्या दिवशी सगळ्यात जास्त 8 ऑगस्ट हा माझ्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे, पण मी नाही दाखवू शकत आहे. त्याच्यासाठी मी अहोसुद्धा घरी आहे म्हणून ते सगळं डोक्यामध्ये ते वेळ, ते हा दिवस. कारण ह्या दिवशी माझी आई मरण पावली होती, त्यामुळे मला हा दिवस आला की माहीत नाही काय होते काय नाही होत. जसं जसं दिवस जवळ येते ना तसं अंगाला पूर्ण थरकाप सुटते. आतासुद्धा माझ्या हातापायाला पूर्ण, हाताला चांगले काय म्हणतात त्याला आपण, काठी उभे झाले असं म्हणू शकतो. तर अहो आहे घरी तर नाही राहू शकत. मन खूप भरून आहे, उदास आहे, विचार डोक्यात खूप वेगवेगळे चालू आहे. जो टाईम जे ते वेळ येत आहे तसं तसं मला कसं तरी वाटत आहे. चला, आणि डेटस असं काहीच ठेवू शकत नाही आहे कारण ताई वगैरे पाहते आणि तीसुद्धा प्रेग्नेंट आहे, त्यामुळे कसं टेन्शन आपण आपल्या मुलं दुसऱ्याला नाही देऊ शकत. आपल्या मनातलं आहे ते मनातच ठेवावं लागते. मशीन चालू आहे कपड्याची, त्यामुळे आवाजही नसेल. पण माझ्यासाठी आजचा दिवस खूप जास्त जड चालला. जर अहो घरी नसते तर मी रडत असते दिवामुळं, दिवसभर पडून असते. पण आता मी ते नाही करू शकत. मला माझे कामं आवरावं लागेल, घर आवरावं लागेल.